आहात सगळे? आय होप सगळे मस्त मजेत एकदम भारी वेल अँड गुड असणार आहे नेहमी सारखंच, नो डाऊट, विषयच नाही. आपले पब्लिकला हार्ड आहे. बरोबर की नाही? तर मित्रांनो, सगळ्यात आलं सॉरी होतं, जरा पाठीमागं चालू होतं, भरपूर काम होती, स्ट्रेस होता आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आपलं नेट यावेळेस खूप कमी पडलेलं आहे. खूप कमी नेट आहे आपल्याकडं. 1.5 GB नेट आहे. आता ते 1.5 GB मध्ये ना, तुम्हाला तर माहितीच असेल 1.5 GB नेट मध्ये काय होतंय? काहीच होत नाही. काहीच होत नाही. तर 1.5 GB नेट टाकलंय ह्यावेळेस, 1.5 GB पडलंय नेट. तर त्याच्यामध्ये कसं होतंय माहिती आहे का, 1-2 व्हिडिओ बघितले, स्क्रोल केले, नेटच खतम. नेट म्हणजे टिकत नाही अजिबात. त्याच्यामुळे सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे, प्लीज 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 1.5 GBचं नेट कधीच टाकू नका. हे म्हणजे कसं होतं माहिती आहे का, की एखाद्या समोर ना ते काय बोलतात, जेवणाचं पंचपक्वानाचं ताट वाढून ठेवलंय आणि त्याला उपवास आहे. या टाईपचं सीन होतं. त्याच्यामुळे म्हणते की टाकायचं तर पूर्ण 2-2.5 म्हणजे 2च्या पुढंच टाका तुम्ही. 1.5 GB प्लीज नका टाकू. मी खूप पस्तावते 1.5 GB टाकून. पण ठीक आहे, काय नाही, थोडे दिवस राहिलेत, नंतर तर संपणारच आहे. नंतर आपण पहिल्यासारखंच टाकणार नाही, त्याचा काही विषय नाही. तर मित्रांनो, नाही, मी खरंच जोक सपाट, मी खरंच मनापासून बोलते की आपले व्हिडिओज, लॉंग व्हिडिओज येत नाही आहेत, लाईव्ह स्ट्रीम येत नाही आहे. हाय थोडंसं म्हणजे विषय कसा होतोय की असतं रोजचं रुटीन कसं असतं ना, आणि रोज सकाळनं कसे सगळ्यांचे डबे असतात, सगळ्यांना कामावर जायची घाई असते, पटापट काम करता तर मग लगेच पाण्याचा नंबर येतो, पाणी भरणं. आपल्या सिटीकडं कसं आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या सिटीला असा विषय आहे, टाईम टू टाईम पाणी. प्रत्येक गोष्टीला तुम्हाला सिटीमध्ये वन्स मोर भेटेल, पण पाण्याच्या नंबरला वन्स मोर नाही. बरोबर नाही? तसं त्या गोष्टीमध्ये आम्ही थोडंसं लक्की आहेत. आता तुम्ही म्हणतात कसं, तर असा विषय आहे की म्हणजे आमचा जो पाण्याचा नंबर आहे ना, त्याच्यामध्ये कसं असतं, आपल्या सिटीला नंबर असतात भरपूर, बरोबर. जसे कुणाचे 5, कुणाचे 10, कुणाचे 11, कुणाचे 20 पण असू शकतात. काय माहिती नाही आपल्याला, काय माहिती नाही आहे, त्यातला अंदाज पण नाही आहे आपल्याला. पण चांगली गोष्ट म्हणजे ही की आपला जो नंबर आहे पाण्याचा, त्याच्यामध्ये 3च घर आहेत आपण, त्याच्यामुळे आपल्याला कसलंच टेन्शन नाही आहे. फक्त विषय असा होतो की मोटर असल्यामुळं ना, की लाईट गेली ना, मग लय सांगू नाही शकत एवढी परेशानी होते आपल्याला पाण्याची, असा विषय. पण मोटर असली, लाईट असली ना, की पाणी आपलं चुटकीमध्ये लगेच होऊन जातं, त्यात काही विषयच नाही. अर्धा तास लय झाला पाणी व्हायला आपल्याला, पण पाणी फास्ट असायला पाहिजे. पाण्यावरती डिपेंड आहे आपलं पाणी किती टायमामध्ये होते, बरोबर. तर असा विषय आहे. तर आता सगळं काम झालेलं आहे घरातलं. सकाळी सगळ्यांचे डबे दिले, सगळे आपापल्या कामावर गेले, नाश्ते वगैरे झाले. त्याच्यानंतर मी घरातलं सगळं टोटल काम करून घेतलं. किचन साफ केलं, लादी क्लीन केली, झाडू मारला, आवराआवरी केली घरामधली, भांडे घासले, कपडे धुतले, कपडे धुतले. आणि त्याच्यानंतर हे सगळं झाल्याच्यानंतर मला वाटतं अर्धा-1 तासाने पाण्याचा नंबर आला. पाणी भर लागेल, पाणी म्हणजे ज्यांना भरायचं असेल ते भरतील, ज्यांना नाही भरायचं ते नंतर भरतील, असा विषय. पण आपला तर विषय संपला पाण्याचा, कारण आपलं पाणी झालेलं आहे. तर असा विषय होता. तर मित्रांनो, व्हिडिओ नाही येण्याचं कारण म्हणजे एवढं काय मोठं असं काय झालेलं नाही आहे, खूप सिरियस असं पण काय झालेलं नाही आहे. विषय फक्त एवढाच होता की टाईम भेटत नव्हता. म्हणजे आता कसं झालं आहे माहिती आहे का, पहिलं कसं होतं की सगळे घरी होते, किंवा एकाचा टाईम वेगळा, एकाचा टाईम वेगळा कामावरती जाण्याचा, असं होतं. त्याच्यामुळे आरामात केलं तरी काही टेन्शन नव्हतं, काही विषय नव्हता. टाईम भेटायचा, त्याच्यामध्ये व्हिडिओ वगैरे यायचे आपले, बरोबर. पण इथं विषय कसा होतो माहिती आहे का, सगळ्यांना सकाळचे जॉब लागलेले आहे, तर सकाळचं काम लागलेलं आहे. त्यामुळे सगळ्यांचं सकाळी एवढं फटफट आवरायचं असतं ना, की त्यातनं टाईम तर भेटत नाहीच नाही. तर ते वेगळं. आणि परत दुसरी गोष्ट, हे पाणी येणार आहे म्हणून ह्याची आर वेगळीच. त्याच्यामुळं पटपट आवरायचं, एवढंच डोक्यामध्ये असतं बस. आणि दुपारनं काय करायला जात तर काय उरतच नाही काम, सगळं झालेलं असतं. मग डोक्यात असं असतं की ब्लॉग काढू कशाचा, असं असतं. त्याच्यामुळं मग मी
असं करते की मग आज काढून उद्या काढून, आज काढून उद्या काढून, असं असं करत 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 दिवस गेले. संपलं. आपले चॅनल आहे तिथंच आहे आणि आपण पण आहे तिथंच आहे. काय व्हिडिओ काढायला भेटला नाही. पण काल मी विचार केला की नाही, म्हटलं असं करून चालणार नाहीये. यूट्यूबवरती आपल्याला काम करावं लागणार आहे. कारण जर आपण काम नाही करणार तर चॅनल ग्रो कसं होणार? चॅनल ग्रो नाही होणार तर तुम्हाला आपल्या चॅनलवरती म्हणजे येणारे व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ म्हणा, लाईव्ह स्ट्रीम, पोस्ट, रील्स वगैरे एक्सेट्रा एक्सेट्रा हे सगळं बघायला आवडेल कसं? तुम्ही जर रोज कंटिन्यू वगैरे बघता म्हणून तर तेव्हा तर तुम्हाला आवडेल, तेव्हा तुम्हाला समजेल बाबा आपल्या चॅनलवरती काय आहे काय नाही, तुम्हाला बघायचं नाही बघायचं. ॲम आय राईट? तर असा विषय आहे. त्याच्यामुळे मी विचार केला की नाही, म्हणलं उद्यापासून आपल्याला ब्लॉग टाकायचे. तर कशाचा नाही कशाचा, जास्त मोठा नाही, थोडासा पण टाकायचा तर आहेच. त्याच्यामुळे सुरुवात आजपासून केली आहे. तर काम वगैरे सगळं झालं, आराम करायचं. काम तर सगळं संपलेलं आहे. आता मस्त लाईटच बोलते, पाणी बंद करायचं आणि झोपायचं. आराम एकदम. संपला आपला दिवस. एवढाच आपला दिवस, एवढा छोटासा आपला दिवस, त्यातलं छोटासा टायमिंग, छोटासा कामं, छोट्याशा वेळामध्ये काढलेला हा छोटासा व्हिडिओ आवडल्यास सगळ्यांना, व्हिडिओ आवडल्यास, माझं डोकं फिरलंय कारण पाणी झालंय ना, तर ते परत बंद करा, परत वर या, परत व्हिडिओ काढा, परत हे करा, खूप झंझट आहे. त्याच्यामुळं मग असं म्हणलं की व्हिडिओला एंड करते आणि नंतर पाणी वगैरे बंद करून येते. तर मित्रांनो, मैत्रिणींनो, दादांनो, ताईंनो, सगळ्यांना माझी एकच विनंती आहे की आपल्या चॅनलला जसं तुम्ही आत्तापर्यंत एवढं भरभरून प्रेम देताय, उभी साथ देताय ना, खरंच 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 मनापासून धन्यवाद. खूप 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 धन्यवाद तुमच्या सगळ्यांचा, जे आपल्या चॅनलला एवढं प्रेम देतायत, एवढा सपोर्ट करतायत. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला असंच प्रेम द्या, असंच सपोर्ट करा. आपल्या चॅनलवरती उद्यापासून आय प्रॉमिस, पक्का उद्यापासून आपल्या चॅनलवरती थोडा का होईना, जास्त मोठा नाही पण थोडासा तरी का होईना ब्लॉग येणार, म्हणजे येणार. तुम्ही तो ब्लॉग बघा, रील्स, पोस्ट, लाईव्ह स्ट्रीम सगळं उद्यापासून चालू होणार आहे. तुम्ही सगळं बघा, चॅनलवरती ॲक्टिव्ह राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आलेल्या चॅनलवरच्या प्रत्येक व्हिडिओची लिंक तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही कोणताच व्हिडिओ, कोणतीच रील, लाईव्ह स्ट्रीम, पोस्ट कागदात मिस करणार नाही. तर चला. आणि हां, एक महत्त्वाचा मुद्दा, उद्यापासून आपलं लाईव्ह पण चालू होणार आहे आणि मी दिवसभरामध्ये लाईव्हला कधी येणार आहे ना, हे मी तुम्हाला आहे ना आपल्या चॅनलच्या पोस्टमध्ये रोज एक पोस्ट टाकणार आहे की म्हणजे आज तारीख टाकणार आणि हे टायमिंग टाकणार आहे की मी ह्या तारखेला ह्या टायमाला लाईव्हला येणार आहे. मग तुम्ही ज्यांना माझ्याशी बोलायचं, गप्पा मारायच्या आहेत तर त्यांनी सगळ्यांनी या. पण हा एक रिक्वेस्ट आहे, हात जोडून रिक्वेस्ट आहे की जे पॉझिटिव्ह कमेंट करणार आहेत, पॉझिटिव्ह बोलणार आहेत, फक्त आणि फक्त त्यांनीच माझ्या चॅनलवरती व्हिजिट करा, त्यांनीच माझ्या चॅनलवरती या. काही तुमचं सांगा, काही माझं सांगाल, असं गप्पा गोष्टी वगैरे करूया रोजच्या ठरलेल्या. आणि चला तर मग व्हिडिओला करते एंड. कीप सपोर्टिंग गाईज. प्लीज चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपलं चॅनल शेअर करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत. तर चला, टेक केअर, बाय बाय.